नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीने शेंगदाणा चटणी मी दाखवलेली आहे. तर ही चटणी 1 ते 1.5 महिना छान टिकते आणि चवीलाही छान लागते. थोडीशी वेगळी पद्धत आहे, तुम्हाला नक्की आवडेल. कुटण्याची किंवा मिक्सरवर काढण्याची बिलकुल गरज नाही. तुम्ही बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही. अशी खमंग अशी शेंगदाणा चटणी नक्की ट्राय करा. तर आपण सगळ्यात सर्वप्रथम रेसिपीला सुरुवात करूयात. तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सुरू करूयात रेसिपी आपण. तर सर्वप्रथम एका भांड्यामध्ये इथे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, 2 चमचे तेल. तर तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे ॲड केलेले आहेत. जिरे छान आपल्याला फुलू द्यायचे आहेत आणि याच्याचमध्ये मी कढीपत्ता ॲड केलेला आहे. तर हा कढीपत्ता छान आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्येच तळून घ्यायचा आहे. तर क्रिस्पी होऊ द्यायचा आहे. कढीपत्ता आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आणि कढीपत्ता बघू शकता छान आवाज येईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि थोडासा हिंग ॲड केलेला आहे यामध्ये. तर हिंग व्यवस्थित झाला की त्याच्यामध्ये 2 चमचे मी इथे तीळ घातलेले आहे. तेल गरम असल्याने तीळ खूप पटपट उडतात. तर याच्यावर झाकण ठेवून परत एकदा छान हे तीळ आहेत ते मी परतून घेतलेले आहेत. तर परत एकदा व्यवस्थित असं झाकण याच्यामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून तीळ उडू नयेत. तर इथे मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तर छान 1 वाटी खोबऱ्याचा खीस आहे. तर हा खोबऱ्याचा खीस व्यवस्थित असा छान या तिळामध्ये परतून घ्यायचा आहे. तर थोडंसं खोबरं कमी जास्त केलं तरी हरकत नाही. तरी खोबरं, तीळ आणि शेंगदाण्याची चटणी अतिशय खमंग अशी लागते. तर बघू शकता किती लालसर असं छान तांबूस याच्यावर परतून घेतलेलं आहे मी. आणि हे जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित आधीच भाजलेले होते, त्याचं साल काढून घेतलेलं आणि 2 वाटी शेंगदाणे व्यवस्थित भाजून थंड करून आणि छान याचे साल काढून मी घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर छान अगदी मंद गॅसवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत, खोबरंही भाजलेलं आहे, तीळही आपलं ऑलरेडी भाजून झालेले आहेत, तळलेले आहेत. तर यामध्येच लसूण टाकलेलं आहे मी. तर 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये. तर इथे बघू शकता लसूणही छान थोडासा परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये लाल तिखट ॲड केलेलं आहे. थोडं चवीला तिखट आहे आणि हे जे लाल तिखट आहे तर याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1.5 चमचा तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. तर बघू शकता हे जे तिखट, लसूण सर्व साहित्य आहे व्यवस्थित आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर ही चटणी प्रवासाला किंवा हॉस्टेलवर मुलांना किंवा आपल्याला तोंडी लावण्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे, नक्की करून ठेवा. तर बेडगी मिरचीचा अर्धा चमचा तिखट घालून घेतलेला आहे. हे चवीला तिखट नाही, तर हे फक्त कलरला तिखट आहे. तर अशा पद्धतीने गॅस मंद करून घ्यायचा आणि सर्व जिन्नस आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. तर परतून झाल्यावर थंड करण्यासाठी बाजूला ठेवलेले आहेत मी 10 मिनटासाठी. हे जे शेंगदाण्याचं त्याचं मिश्रण आहे चटणीचं ते व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि इथे व्हेजिटेबल चॉपर आहे माझ्याकडे. तर त्या चॉपरमध्ये आपल्याला हे शेंगदाणे, तीळ, खोबरं आणि हे व्यवस्थित थंड झालेलं जिन्नस आहे ते यामध्ये मी चॉपरने चॉप करून घेणार आहे, जेणेकरून याला सोलापूर स्टाईलची जी शेंगदाणा चटणी असते कुटलेली तसं टेक्स्चर यावं. तुमच्याकडे हे नसेल तर मिक्सरवर काढलं तरी हरकत नाही. फक्त पल्स मोडवर ऑन ऑफ करत हे आपल्याला फिरवून घ्यायचे आहे चटणी. आणि छान असं बघू शकता आपल्याला थोडं थांबत याला आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. तर खूप पटकन अशी चटणी होते आणि बिलकुल बारीक होत नाही. तर याची खूप जर बारीक पेस्ट पावडर झाली तर चवीला चांगली लागत नाही. त्यामुळे ही चटणी मी अशी चॉपरमध्येच बारीक करून घेतलेली आहे. मिक्सरवरही खूप छान बनते. तर अशा पद्धतीने बघू शकता चमच्याने मी दाखवत आहे किती छान असे हे शेंगदाणे, तीळ, खोबरं सर्व जिन्नस व्यवस्थित अशा पद्धतीने बारीक झालेले आहेत. तर जी दुसरी बॅच होती तर थोडं करून मी शेंगदाण्याची चटणी काढत आहे. दुसरी पूर्ण बॅच याच्यामध्ये मी ॲड करून घेणार आहे आणि याला पण व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहे. तर ही चटणी खूप छान लागते चवीला, नक्की ट्राय करून पहा. आणि परत एकदा व्यवस्थित अशा पद्धतीने थोडं करतच आपल्याला, नाही तर याच्यावरही खूप बारीक होतं त्यामुळे हलकंसं फिरवत बघतच याला आपल्याला
बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही चटणी बघू शकता किती छान अशी रेडी झालेली आहे. तर फार वाटलं तर एकदा खलबत्त्याने तुम्ही ही चटणी परत एकदा एकजीव करू शकता. छान तेल सुटेपर्यंत कुटून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ही जी चटणी आहे ती आपली रेडी झालेली आहे. तर खूप छान अशी ही चटणी बनते. अगदी 1-1.5 महिना छान टिकते. चवीलाही छान लागते. तीळ, खोबरं आणि शेंगदाण्याची खूप चव छान लागते. तर नक्की ट्राय करून पहा ही चटणी. तर तोंडी लावण्यासाठी छान असा ऑप्शन नक्की ट्राय करा. रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत बाय.